जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की पूजा वगैरे झालं, गृहप्रवेश झाला, त्याच्यानंतर रक्षाबंधनही आम्ही सेलिब्रेट केलं. त्याच्यानंतर हा जो सामान आहे माझ्या जाऊबाईचा आहे आणि ते आम्ही इथं हे शिफ्ट झाले जोपर्यंत म्हणजे आम्ही इथं येत नाही तोपर्यंत ते राहतील, कारण त्यांच्याही घराचं बांधकाम चालू आहे. थोड्या दिवसात तेही त्यांच्या नव्या घरात जातील आणि हा घर तसा पडून राहील त्याच्यापेक्षा वापरात आलेलं ते बरं. त्याच्यामुळे त्यांना म्हणजे थोडे दिवस ते राहणार आहे तिथं. तर त्यांची शिफ्टिंग चालू होती. तर नणंदबाई वगैरे आम्ही सगळ्या त्यांना मदत करत होतो सगळ्या गोष्टी. आणि शिफ्टिंग म्हटलं की खूप सारा पसारा, सगळ्या गोष्टी टायमिंगवर सापडत नाही, ह्या त्या असतात. त्याच्यामुळे बरंच काही इकडं तिकडं पडलेलं होतं आणि बऱ्याच गोष्टी विस्कटलेल्या होत्या. सगळ्या गोष्टी सापडत नव्हत्या. आमचं चाललं होतं भाज्या वगैरे मी निवडून ठेवल्या. त्याच्यानंतर जे काही माझ्याकडून होते स्वयंपाकाचा सगळा चार्ज मी घेतलेला होता त्या दिवशी. पसारा म्हटला की खूप पसारा येतो, म्हणजे की आपण घेताना जेवढं हे होतं की कमी घ्यायचा, पण जेव्हा आपण लावतो ना तेव्हा पसारा कळतो की आपल्या घरात किती पसारा आहे. तर मी बनवत होते बट्टी आणि डाळ. तर माझं चालू होतं स्वयंपाकाचं सगळं हे माझ्याकडे होतं, म्हणून एक एक मी काय जे करत होते. आणि आपण करतो ना सगळ्या गोष्टी, आपण कितीही व्यवस्थित केल्या की ते थोड्याफार इकडे तिकडे होतात. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी सापडत नव्हत्या. त्याच्यानंतर सगळ्या मी एकत्र जेवलो आणि सगळे मला म्हणत होते की इथं पण तुझा व्हिडिओ चालूच आहे का. हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ त्याच्यात मी अटॅच करते. तर दोन्ही नणंदबाईंना त्यांना जशा आवडतील तशा साड्या रक्षाबंधनच्या मी घ्यायला गेलेलो. इथे मोठी शॉप आहे द्वारकादास म्हणून, तर तिथं गेलेलो. तर त्यांच्या आवडीच्या, त्यांना जसं आवडतील तशा आम्ही साड्या घेतलेल्या इथं. साड्या कशा घेतल्या ते मी दाखवू शकले नाही, कारण ते मला टाईमच भेटला नाही. त्यांना पण जायचं होतं, त्याच्यामुळे त्या एक गेल्या आणि छोट्या नणंदबाई होत्या, पण व्हिडिओनंतर त्याच्यानंतर शूट करण्याचा मला वेळच भेटला नाही. खूप सारी व्हरायटी होती शॉपमध्ये. तर आपण जेव्हा जातो तेव्हा खूप कन्फ्यूज होतो, पण त्यांना जशा आवडल्या तशा त्यांनी साड्या घेतल्या. आणि आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि जर कोणी नवीन असेल तर प्लीज तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. काही वाटत असेल तर कमेंटही करू शकता. तर साड्यांची व्हरायटी तुम्ही बघू शकता. द्वारकादास खूप मोठी शॉप आहे, म्हणजे कुठंही याचे हे आहेत, म्हणजे पुणे किंवा संभाजीनगर इकडं तिकडं खूप सारे याचे शॉप्स आहेत आणि नाव असलेलं शॉप आहे. म्हणजेच नाव म्हटलं द्वारकादास म्हटलं की कोणीही साडीमध्ये किंवा कपड्यामध्ये कुठंही कॉम्प्रोमाइज होत नाही. चांगल्या क्वालिटीचे कपडे वगैरे असतात आणि खूप गर्दीही होती. रक्षाबंधन होतं त्याच्यामुळे, आणि व्हरायटीही जशी पाहिजे होती आणि डिस्काउंटही खूप सारा भेटला आम्हाला. आम्ही टोटल 7,000-7,500ची खरेदी केली होती. त्याच्यावर बऱ्यापैकी डिस्काउंट भेटलं. आणि साड्यांचाही तुम्हाला बघत असेल. हा जो व्हिडिओ शूट करणारा होता तो माझा मुलगा होता, त्याच्यामुळे तुम्हाला बोटं वगैरे दिसत असेल त्याचे. आणि थोडाफार व्हिडिओही इकडे तिकडं व्यवस्थित आलेला नाही, कारण त्याने शूट केला आहे. तर अशा प्रकारे आमचं थोडंसं शॉपिंग वगैरेही झाली. त्याच्यानंतर इथं पर्स वगैरेही होतं, त्या ह्याच्यातल्या काही पर्स वगैरे मी घेतल्या. आणि बाकीच्यांनीही जाऊबाईंनी वगैरे जे काही त्यांना शॉपिंग त्यांचीही होती त्यांनीही केली. आणि डेलीच्याही आम्ही साड्या घेतल्या. आणि बघू शकता तुम्ही सगळ्या प्रकारच्या साड्या इथे व्यवस्थित होत्या, डिस्काउंट होतं. त्याच्यामुळे सगळ्या कॅटलॉग पीस असू दे किंवा दुसरे सगळे चांगल्या साड्या होत्या. मला तर पर्सनली खूप साड्या त्याच्यातल्या आवडल्या, पण मी कंट्रोल केलं कारण खूप साड्या आहेत, त्याच्यामुळे मी काही साडी घेतली नाही. आणि बघू शकता तुम्ही हे किती म्हणजे त्याने शूट केला आहे. मी तर साईडलाच होते, पण त्याचं चालू होतं शूट वगैरे करणं. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. काही वाटलं तर नक्की कमेंट करा. कसा वाटला व्हिडिओ तोही कळवा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.